राधा माधव कुंज विहारी जय माधव राधा माधव कुंज विहारी गोपी जना वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जना वल्लभा गिरिवरधारी यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनचारी यमुनातीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Prabhupada Jai Prabhupada Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र डिवाइन ग्रेस ए श्री भक्ति वेदांत स्वामी महाराज शिल प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता महापुराण की जय। गौर प्रेमानंदे हरि हरि। समवेत भक्तवृंद की जय। समवेत भक्तवृंद की जय। समवेत भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषः शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वञ्चकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशः गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभद्र। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सभी भक्तों का स्वागत है भगवद गीता क्लास में। गीता दर्शन कार्यक्रम में मराठी हरे कृष्णा। तर मागच्या वेळेस आपण या श्लोकावर चर्चा केली होती। थोडं दिसतंय। भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 अध्यायाचं शीर्षक आहे सांख्य योग। दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक काय आहे? भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक काय आहे? अध्यायाचं नाव काय? मोठ्याने बोला। सांख्य योग। सांख्य योगो नाम द्वितीय अध्यायः। पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः। दुसरा अध्याय आहे सांख्ययोग। सांख्ययोग बद्दल आपण चर्चा करू। सांख्ययोग दुसरा अध्याय श्लोक क्रमांक 6 पार्ट 2 किंवा 3 कुठला आहे? पार्ट 2। मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती अर्जुनाचा संभ्रम, कन्फ्युजन। अर्जुन कन्फ्यूज झाले होते, आहे की नाही? अर्जुनाचा संभ्रम आणि हा या श्लोकामध्ये सांगितलेला आहे। आणि त्याच्याबद्दल आपण 4 कन्फ्युजनचे किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा नाही याच्याविषयी आपण 4 गोष्टींची चर्चा केली होती। त्यातली आहे अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, कॉन्शियस इनकॉम्पिटन्स, नंतर कॉन्शियस कॉम्पिटन्स आणि अनकॉन्शियस कॉम्पिटन्स। याच्यावर आपण चर्चा केली होती आणि छान पद्धतीने याला समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्या प्रवचनाला यूट्यूबवर राहील, इस्कॉन भुसावळ जामनेरवर। तुम्ही त्याला पुन्हा जर ऐकलं तर ह्या गोष्टी क्लिअर होत राहतील। तर पुढच्या वेळेसपासून जर तुम्ही प्रोग्रामला येण्याच्या अगोदर किंवा त्या दिवसभरात जर मागचा प्रवचन ऐकलं आणि जर अपलोड केलं नसेल तर ग्रुपमध्ये मेसेज टाकणं की प्रवचन अपलोड नाही केलेलं आहे, अपलोड करा। तर ते जर ऐकून आलं तर खूप सोपं होईल, आहे की नाही? काही पण करताना आपण ऐकू शकतो। कुकिंग करताना ऐकू शकतो, बाहेर काहीतरी करताना ऐकू शकतो, साफसफाई करताना ऐकू शकतो, गाडी चालवताना थोडं सांभाळून ऐकू शकतो, किंवा रिक्षा चालवताना किंवा अजून कुठल्या गोष्टी शेतामध्ये असेल, वळवांना पाणी देताना किंवा काय करताना, गवत काढताना किंवा अजून ऐकू शकतो की नाही? ऐकू शकतो। आणि मग तिथे रेंज नसते, मग घरी असल्यानं डाउनलोड करून ठेवायचा आणि ऑफलाईनवर ऐकायचं मग। तर आजचा श्लोक आहे
सर्वांनी मागे म्हणा. न चेतद विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयो यानेव हत्वा न जिजीविषामा तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयो यानेव हत्वा न जिजीविषामा ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा न चेतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयो यानेव हत्वा न जिजीविषामा तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रा. न च एतत् विद्म, मला हे समजत नाही. विद्म, मला मी जाणू शकत नाही. कतरन्नो गरियो, माझ्यासाठी काय योग्य आहे मला माहिती नाही. यद्वा जयेम यदि वा नो जयेयु, मी जिवंत राहिलो पाहिजे किंवा नाही जिवंत राहिलो पाहिजे, किंवा कौरवांद्वारा मारलो गेलो पाहिजे. यानेव हत्वा न जिजीविषामस, कोणाकडून? ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा, धृतराष्ट्राचे प्रमुख पुत्र आहेत त्यांच्याकडून माझी हत्या होऊ दे की काय समजत नाही. मी त्यांना मारू की त्यांनी मला मारलं पाहिजे माहिती नाही आहे. काय करू मी समजत नाही. माझ्यासाठी योग्य काय आहे ते मला कळत नाही आहे. असा अर्जुनाचा संभ्रम होता. आणि त्या संभ्रमासाठी आपण चर्चा केली होती मागच्या वेळेस. अर्जुनाचे युद्ध न करण्याचा हा 5वा कारण आहे, इनडिसिजन. आणि आपण याच्यावर चर्चा केली होती. अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, कॉन्शियस इनकॉम्पिटन्स, कॉन्शियस कॉम्पिटन्स आणि अनकॉन्शियस कॉम्पिटन्स. कॉन्शियस कॉम्पिटन्स बरोबर ना? काय आहे? कॉन्शियस कॉम्पिटन्स बरोबर आहे. कॉन्शियस कॉम्पिटन्स आणि अनकॉन्शियस कॉम्पिटन्स म्हणजे अज्ञान की अनभिज्ञता, अज्ञान की भिज्ञता, ज्ञान की भिज्ञता और ज्ञान की अनभिज्ञता. समजलं का तुम्हाला? तुम्ही खूप हुशार आहात. तर एखादी गोष्ट मागे आपण उदाहरण घेऊन समजून घेतलं होतं हे, की आपल्याला एखादी गोष्ट नाही माहीत हे पण आपल्याला माहिती नसतं की मला माहिती नाही आहे. ह्या स्तरावरून जर आपण वर उठलो आणि आपल्याला माहिती नाही हे जर आपण स्वीकार केलं तर खूप काही माहिती होऊ शकतं, आहे की नाही? बऱ्याच वेळा आपला अहंकार आपल्याला समजू देत नाही किंवा आपला अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही की मला माहिती नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अज्ञान की अनभिज्ञता याच्यावर आपण चर्चा केली होती. आणि मग पुढे आपण प्रभुपादांचे कोट्स घेतले होते कन्फ्युजनवर. आणि आज आपण चर्चा करू आज का संभ्रम. आज का संभ्रम काय आहे या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. ज्ञान, ज्ञान म्हणजे तिथे लिहिले बघा, विद्या विनयेन शोभते. ज्ञान विनयतेने शोभते. ज्याच्याकडे नम्रता आहे त्याला ज्ञान शोभून दिसतं. त्याला ज्ञान आहे ज्याच्याकडे, आणि ज्याच्याकडे नम्रता आहे. ज्ञान जर असेल तर ज्ञानासोबत नम्रता गरजेची आहे. जिथे खाली लिहिले बघा काय काय असायला पाहिजे ज्ञानासोबत? विनय, आणि काय असायला पाहिजे? इंद्रिय संयम, आणि काय असायला पाहिजे? भक्ती. ही ज्ञानाची कसोटी आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्याला खरा ज्ञानी कोणाला मानावं? ज्याच्याकडे विनय आहे. विनय म्हणजे नम्रपणा. एखादा व्यक्ती नम्र आहे, विनय आहे त्याच्याकडे, त्याला खरा ज्ञानी समजावा. एखादा ज्ञानी आहे पण त्याच्याकडे विनय नाही आहे तर गडबड आहे त्याच्यामध्ये. मग फक्त विनय पाहिजे का त्याच्याकडे? नो. ज्ञानाची कसोटी अजून आहे की त्याच्याकडे इंद्रिय संयम असायला पाहिजे. इंद्रिय संयम म्हणजे काय? समजा ज्ञान त्यांनी घेतलं, एखादा ज्ञान त्यांनी घेतलं आणि ज्ञानाच्या सोबत इंद्रिय संयम नसेल
तो ज्ञानाच्या बळावर खूप काही काय करू शकतो. तो समाजामध्ये खूप प्रॉब्लेम पण करू शकतो, आहे की नाही. ज्याला आपण म्हणतो आज इंग्रजीमध्ये हॅकर्स. तुला माहिती आहे हॅकर्स म्हणजे काय? कम्प्युटरच्या याच्यामध्ये हॅकिंग करतात बघा. हॅकिंग दुसऱ्याचा डाटा हॅक करणार. हॅक म्हणजे दुसऱ्याचा डाटा जो आहे तो चोरी करणार. आजकाल खूप चालतं हे असं हॅकर्स. मग ज्ञान आहे, बुद्धी आहे, त्याचा वापर कशासाठी करणार? वाईट कामासाठी करणार. कशामुळे? लोभ, काहीतरी गोष्टी पाहिजे आपल्याला. मग इंद्रिय जर संयमित नसेल आणि जर तो खूप ज्ञानी असेल तर मग तो खूप फार मोठा घातक आहे समाजासाठी. जसा हिरण्यकशिपू हा फार बुद्धिमान व्यक्ती होता, पण इंद्रिय संयमित नसल्यामुळे पूर्ण ब्रह्मांडासाठी आतंकवादी बनला तो. अशी इंटेलिजंट आतंकवादी एक तर आहे, ते अनपढ आहेत आणि काहीतरी करत उठतील तर ते ठीक आहे, पण जर आतंकवादी जर खूप बुद्धिमान असेल तर प्रॉब्लेम होईल की नाही? खूप मोठा प्रॉब्लेम होईल तो समाजामध्ये. म्हणून तो इंद्रिय संयमित असणं गरजेचं आहे. मग कधी कधी असं म्हणतात की मुलगा अतिशय हुशार आहे घरात, तर घरच्या लोकांना खूप आनंद होतो, मग आमचा मुलगा फार हुशार. किती टक्के आणतो तो? 99% शिवाय खाली येतच नाही तो. आणि मग खूप हुशारीनंतर मग तो स्कॉलरशिप त्याला मिळाली, मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये नामांकित, त्याच्यानंतर चांगली कंपनी, मग अमेरिकेसारखी कंपनी, तिकडे गेला आणि तिथे सेटल झाला. तिथलीच मुलगी निवडली, तिथंच लग्न केलं. घरच्यांना बोललो पण नाही त्यांनी लग्नाला, फक्त सांगून दिलं की माझं लग्न आहे, तुम्ही आशीर्वाद द्या तिथूनच. आणि त्याच्यानंतर आई वडिलांच्या इकडे हाल, ते म्हणतात की तुम्हाला पैसे पाहिजे सांगा, पाठवून देतो. आई वडील मरायला आले, त्यांनी शेजारच्यांना पैसे पाठवले, तुम्हीच काय कार्यक्रम आहे तो निपटून घ्या, आम्हाला यायला वेळ नाही आहे. अशा बुद्धिमान मुलाचं काय काम आहे? पाहिजे असा बुद्धिमान मुलगा? बुद्धिमान पाहिजे, पण काळजी पण घेणारा पाहिजे, नाही का? ते शक्य नाही. आजचं कलियुग फार भयंकर आहे. थोडा कमी बुद्धीचा असेल चालेल, पण घरच्यांची काळजी घेणारा पाहिजे. मुलगा कशासाठी पाहिजे? आई वडिलांनाच. कशासाठी पाहिजे? पहिली प्रायोरिटी मुलगा आहे, पण त्याचा पहिला उद्देश काय आहे? त्यांनी सांभाळला पाहिजे. वारस हा पहिला उद्देश आहे का? डोंबल्याचा वारस तुमचा, काय करायचं ते वारसाला? जर तो आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही, आई वडिलांना सांभाळू शकत नाही, तर तो वारस काय करायचा? असं वारस पुढे चालणार तर तो पण त्याच्या अशाच मुलांना जन्माला घालणार की जे आई वडिलांची काळजी घेतणार नाही. कशाला वारस पाहिजे असा? सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे संतती कशासाठी पाहिजे? पुत्र कशासाठी पाहिजे? पुन नाम नरक तरायते इति पुत्र. जो पुन नामक नरकातून आई वडिलांचं तारण करेल, तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करेल, त्याला पुत्र म्हणतात. आई वडिलांचं रक्षण करेल, तो वाचवण्यासाठी आई वडिलांना. केव्हा? मरल्यानंतर पण. जो जिवंतपणे मदत करत नाही, मेल्यानंतर काय मदत करणार आहे तो? मग कशाला असा वारीस पाहिजे? नाही 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 पाहिजे. किती आसक्ती असते, बापरे माझा मुलगा. त्याच्यावर एक खूप चांगलं एक नाटक बनलं होतं मुलांचं, एक खूप सुंदर यूट्यूबवर ड्रामा आहे, तुम्हाला दाखवेन केव्हा तरी. पण हे जास्त महत्त्वाचं आहे आज लक्षात घेणं की कशी संतती उत्पन्न केली पाहिजे आणि त्याला कसे संस्कार दिले पाहिजेत, खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मग इंद्रिय संयम हे जास्त महत्त्वाचं आहे. इंद्रिय संयमित केल्याने संयमित मुलं पण जन्माला येतात आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते समाजामध्ये योग्य ते एक आचरण प्रस्थापित करतील. तर खिडकी उघडा ना, ते उघडा, हवा नाही येत. हवा किंवा तो आवाज हे होतोय, कोणतोय ते आवाज. तर थोडासा आवाज येतो का मागे व्यवस्थित? मेरे पण आवाज येतो? तुम्हाला आवाज येतो? एवढा कमी आवाज पण येतो तुम्हाला? इंद्रिय संयमित असणं गरजेचे आहे आणि इंद्रिय संयमित केल्यानंतर तो व्यक्ती भक्तीमध्ये असायला पाहिजे. कारण सगळ्यात ज्ञानी व्यक्ती तो आहे की जो ह्या प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाईल आणि रूट कॉज शोधून काढेल. आणि ज्ञान भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्य तत्वज्ञान, त्याचा विस्तारित अनुवाद श्रीमद भागवतमध्ये कपिल मुनी आपल्या आईला उपदेश करतात, देवहूती. सांख्य तत्वज्ञान आणि सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश सार गर्भ हाच आहे की एखादा व्यक्ती
हे भौतिक पदार्थ मॅटर किंवा माया शक्ती यांच्या आकर्षणातून आणि आसक्तीतून मुक्त होईल आणि भगवान श्री हरी यांची आराधना करेल. हे सांख्य तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. आणि इथे तत्त्वज्ञान फिलॉसॉफी यांचा मुख्य उद्देश भगवंताची भक्ती आहे. आणि एखादा सायंटिस्ट खूप ज्ञानी आहे आणि तो समाजाचा आणि या पदार्थांचा सगळ्या गोष्टीचा पूर्ण डिटेली अभ्यास करतोय आणि खूप डीप रूटपर्यंत जातोय. तर तो डीप रूटमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला हे कळतं की याच्या मागे फार मोठा कोणाचा तरी बुद्धिमान व्यक्तीचा हात आहे. आणि तो इंटेलिजंट व्यक्ती म्हणजे भगवान परमेश्वर, ही शक्ती तो जाणतोय. एखादा बुद्धिमान व्यक्ती जो सायंटिस्ट असेल तो सुद्धा, म्हणजेच ही ज्ञानाची पराकाष्ठा आहे की तो भक्ती मार्गापर्यंत जाईल किंवा भगवंतांना स्वीकार करेल. तर ज्ञानची पराकाष्ठा काय आहे? विनय सगळ्यात पहिल्यांदी, दुसरा इंद्रिय संयम, आणि तिसरा फार डीपमध्ये गेला तर भक्ती भगवंतांची किंवा भगवंतांना मानणारा तो आस्तिक असायला पाहिजे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तथाकथित ज्ञान कसं आहे? उलटं. कसं आहे तथाकथित ज्ञान? एखाद्याला ज्ञान झाला तर तो ॲरोगंट बनतो, घमंडी बनतो. शाळेमध्ये पण असेल, कॉलेजमध्ये पण असेल, एखादा टॉपर असेल त्याचा भलताच रुबाब असतो, असतं ना. त्याच्यानंतर एखादा प्रकांड पंडित झाला आणि तो जर स्वतःला फार काहीतरी मोठा समजायला लागला तर ज्ञानी आहे पण मग घमंडी किती आहे. असा व्यक्ती जर ज्ञानी असेल आणि त्याला जर तुम्ही तो सांगायला लागला तुम्हाला आणि तुम्ही जर त्याला विचारला गेले आणि तुम्ही जर त्याला काही विचारला गेले आणि जर तो म्हटला की हां ठीक आहे आज मला वेळ नाही उद्या या, अरे बापरे हा तर फारच मोठा घमंडीत दिसतोय हा व्यक्ती. परत जाल तुम्ही त्याला विचारायला, ते म्हणलं नको बाबा हरे कृष्ण आम्ही यूट्यूबवर बघून घेऊ. घमंडी व्यक्ती नको आहे. दुसरा इंद्रिय संयमी, जर ज्ञानाची जर एखादा व्यक्ती खूप ज्ञानी झाला आणि तो व्यक्ती जर इंद्रिय संयमित नसेल, त्याची इंद्रिय संयमित नसेल, अर्थात तो जे जाणतोय ते त्याच्या उपयोगात जर आणत नसेल, स्वतःच्या जीवनामध्ये आणत नसेल, इंद्रिय संयमित नसेल, तर काय फायदा? आपण त्याला फॉलो करू का मग? आहे की नाही? नाही ना फॉलो करणार त्याला. आपण करू का आपण फॉलो? मग किती जण ज्यांना आपण इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर फॉलो करतो असे किती इंद्रिय संयमित आहेत सांगा बरं? म्हणजे मिलियन्स फॉलोअर्स आहेत. अशा किती जणांना आपण बघितलं जवळून की यांची इंद्रिय संयमित आहेत की नाही आहेत? म्हणून कलियुगामध्ये उलट आहे. सगळी दुनिया कलियुगातल्या सगळ्या गोष्टी अशा उलट्या 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 सगळ्या दिसतील. आणि भक्ती, कलियुगामध्ये अतिशय बुद्धिमान व्यक्ती भगवंतापासून दूर जातात. बघितलं तुम्ही? खूप बुद्धिमान, स्वतःला फार टॉपर, फार हुशार आणि फार हे समजेल, तो म्हणतो की भगवान हे काय नाही, सगळं सायन्स आहे म्हणे, भगवान काय नाही, तो त्याला स्वीकारतच नाही, भगवंतांना मानायलाच तयार नाही तो. असं बघितलं तुम्ही खूप वेळा? खूप बुद्धिमान लोकांना बघितलं, खूप मोठे मोठे सायंटिस्टना बघितलं आहे. ते म्हणतात देवबिव काय गरज आहे नाही. एकदा एक सायंटिस्ट म्हणतो की आम्हाला देवाची गरज नाही, आम्ही सगळं काही तयार केलं आहे, आता देवाची गरज नाही. आम्ही देव भगवान तुम्ही जा सुट्टीवर जाता, आम्ही बघून घेऊ सगळे दुनिया, आम्ही सगळं काही निर्माण करू शकतो. भगवंताने म्हटलं तुम्ही सगळं काही निर्माण करू शकता. काय निर्माण करू शकतोस तू? तो बोले काही निर्माण करू शकतो. बोले काय करून दाखव? मग त्याने म्हटलं की बघा आम्ही एक सुंदर असं घर तयार करू इथे, नवीन टेक्नॉलॉजी वापरून, लिफ्ट सोबत एकदम, आणि मुव्हेबल घर, ज्याला घराला उचलून इकडे तिकडे शिफ्ट करता येईल असं घर. माहिती ना तुम्हाला आजकाल? मग त्याने भगवंताने म्हटलं ठीक आहे बनव बरं घर, तू कसा बनवतोस? मग लगेच त्याने घेतले, लगेच फटाफट ऑर्डर केली, लगेच एक ट्रक भरून तिथे रेती आली, सिमेंट आलं, विटा आल्या आणि घेतलं त्याने बांधायला. भगवान म्हणतो ए वेट 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 वेट, माझं मटेरियल घ्यायचं नाही, तुझं तू घर बनव, माझं मटेरियल वापरायचं नाही. तो अरे तरी मटेरियल वापरायचं नाही, म्हणजे हे सगळं मी बनवलं आहे भगवंत म्हणत आहे. मग सायंटिस्ट बनवेल कसं काय? सायंटिस्टकडे आहे काय बनवलेलं स्वतःचं? आपण काय बनवू शकतो नवीन सांगा? काय बनवू शकतो? समजते मराठी? हां थोडी थोडी समजायला लागली आता तुम्हाला. आपको समज में आती है थोडी थोडी? ॲडजस्ट कर लो अभी थोडंसं. काय बनवू शकतो आपण? काहीच नाही बनवू शकत. म्हणून भक्ती
तो भगवंतांना स्वीकारत नाही, मग तो भगवंतापेक्षा नास्तिक बनतो. हे उलटं आहे कलियुगामध्ये. पण वास्तविक काय असायला पाहिजे? विनय, इंद्रिय संयम आणि भक्ती असायला पाहिजे. एखादा व्यक्ती ज्ञानी असेल तर खरोखर. काय लिहिलं इथे बघा. हां, तर अर्जुन इथे आता काय म्हणताय, अर्जुनाचा संभ्रम काय आहे ते, की मी युद्ध करू आणि मी राज्य जिंकलं तर राज्य जिंकून मी मिळालेलं सुख आहे ते कोणाला वाटू, असं ते म्हणताय. कुणाला वाटू मी ते सुख, कोणासोबत वाटू? वाटू म्हणजे हां, किसके साथ सुख वाटू. असं होतं ना की जर एखादी नवीन कार आणली, आजकाल तर लगेच फोटो काढून पहिला अपलोड करा, स्टेटसवर ठेवा. नातेवाईक जोपर्यंत 4-5 नातेवाईक फोन नाही करणार, अच्छा नवीन कार घेतली, तोपर्यंत सुख नाही वाटत. सपोज जर तुम्ही नवीन कार घेतली आणि स्टेटसवर लावला आणि एकाही नातेवाईकांनी तुम्हाला फोन नाही केला, तुम्ही म्हणाल की अरे काय बाबा, कोणाला आहे का नाही, काय घेणं देणं पडले की नाही माझ्याशी. सुखदुःखामध्ये सगळे सोयरे हे फायद्यात असतात. तर मग अर्जुन म्हणतो की सगळ्यांनाच मारून टाकलं मी, तर राहील कोण माझ्यासोबत. आणि दुसरं कारण म्हणता येते, काय लिहिलं खाली बघा. हां, क्षत्रिय होने के कारण भीक नाही मागू सकता. एवढं लांबून दिसलं, कोणी वाचलं? इथे फार बारीक दिसतं. क्षत्रिय होने के कारण भीक नाही माग सकता. अर्जुन क्षत्रिय आहे ना, तर क्षत्रिय असून भीक कसं माग, भीक पण नाही मागता येणार आणि युद्ध करण्याची पण इच्छा नाही, कारण मिळालेलं राज्य कोणासोबत वाटू. तर अर्जुनाचा हा संभ्रम आहे, मारू की नको मारू, माझेच लोक आहेत, कर्तव्य पालन केलं तर काय करू याच्यासाठी मी, असा असा प्रश्न आहे, अर्जुनाचा हा प्रश्न आहे. तर बघा इथे कन्फ्युजन जे आहे ते 2 प्रकारचं आहे संभ्रम इथे. एक भौतिक संभ्रम आणि एक आध्यात्मिक संभ्रम. भौतिक संभ्रम आणि आध्यात्मिक संभ्रममध्ये काय अंतर आहे, आपण थोडंसं याच्यावर डिटेल चर्चा करू. भौतिक संभ्रम म्हणजे काय, यस और नो, चांगलं किंवा वाईट, हे एकदम काटेकोर असतं. करायचं की नाही करायचं, जायचं की नाही जायचं, हे आहे भौतिक. याच्यातून निर्णय घेणं थोडं सोपं जातं. आध्यात्मिकमध्ये कसं असतं माहिती आहे का, आध्यात्मिकमध्ये बेटर असतं, बेटर. जसं भौतिकमध्ये काय असतं, पास और फेल, गुड और बॅड. आध्यात्मिकमध्ये कसं असतं, ग्रेडेशन असतं, त्याला बॅड नाही म्हणत. मग फर्स्ट गुड, सेकंड गुड, थर्ड गुड, फोर्थ गुड. आपण त्याला असं नाही म्हणत की बकवास आहे, म्हणतो इट्स गुड, का भगवंतासाठी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण थर्ड बेस्ट, सेकंड बेस्ट, दिस इज द फर्स्ट बेस्ट, आहे की नाही. एक ग्रेडेशन असतं. तर त्याच्यामध्ये 2 चांगल्यामध्ये एक निवडणं हे जास्त कठीण आहे. चांगल्यामध्ये आणि वाईटमध्ये निवडणं हे सोपं आहे, बरोबर की नाही. पण 2 चांगल्यांमध्ये एक निवडणं कठीण आहे. हे करू की हे करू की, याच्यामध्ये हे गुण आहेत पण इथे प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये हे गुण आहेत पण इथे प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण याच्यावर चर्चा करू. चॉईस बिटवीन राईट अँड रॉंग, आध्यात्मिक, भौतिक संभ्रम. तर 4 प्रकारचे इथे संभ्रमित लोक आहेत, त्याच्याविषयी चर्चा केली आहे भगवद्गीतेमध्ये. हा श्लोक आहे भगवद्गीता, सर्वांनी मागे म्हणा. नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परितज्ञाना आसुरीं भावम् आश्रिताः. नमाम दुष्कृतिनो मूढा, न माम दुष्कृतिनो. कृष्ण म्हणतात की मी अशा दुष्कृती लोकांना कधीच आश्रय देत नाही. 4 प्रकारचे, हे हमेशा बेविल्डर असतात. 4 प्रकारचे कुठले लोक आहेत हे? पहिला आहे मूढा, नमाम दुष्कृतिनो. पहिला आहे मूढा, दुसरा आहे नराधमा, तिसरा आहे मायया अपहरित ज्ञाना, आणि चौथा आहे आसुरी भाव आश्रित. आसूर भाव स्वीकार केला त्यांनी, म्हणजे आसूर आहे तो. 4 प्रकारचे लोक आहेत
आणि ह्या 4 प्रकारच्या लोकांबद्दल भगवान कृष्ण म्हणतात की हे कन्फ्यूज आहेत हमेशा, दुष्कृती आहेत. हे कोण आहेत? हे पहिला मूढ. मूढ म्हणजे मूर्ख. प्रभुपाद म्हणतात सरळ मूढ, मूर्ख. मूढ मतलब गधा. प्रभुपाद म्हणतात मूढ मतलब गधा. का गधा? कारण गधा मूर्ख असतो. का गधा मूर्ख असतो? कारण तो दिवसभर काबाड कष्ट करतो आणि मालकाच्या धोबीचे कपडे वाहतो, सिमेंट रेती वाहतो दिवसभर, आणि एका आशेवर की संध्याकाळी मला थोडासा चारा मिळेल, कुठेतरी मला थोडासा चारा. आणि कोण देईल? माझा मालिक देईल मला. माझा मालक फार दयाळू आहे, मला तो चारा देईल. आणि चारा असं बाहेर रस्त्यावर रोडवर बघितला किंवा जंगलमध्ये बघितला तर चारा खूप पडलेला असतो. तो दिवसभर जाऊन मजा मस्तीने खाऊ शकतो, बसू शकतो, पण नाही. तो काय करतोय? तो मालकाकडे जाऊन दिवसभर राबतो आणि संध्याकाळी एक थोडासा चारा. आणि मालक पण काय करतो? दिवसभर काम करून घेतो आणि संध्याकाळी सोडतो तो उकिरड्यावर. जा हां, पूर्ण उकिरडा तुझ्या नावात येता बिंदास. आणि तो म्हणतो की हां. एकदा एक भिकारी, मुंबईला एक भिकारी, मुंबईला बघितलं तुम्ही दादरला मोठा ब्रिज आहे दादरचा, दादर मुंबई. भिकारी बसले असतात त्याच्यावर. तर 2 भिकारी चर्चा करत होते. तर तो एक भिकारी दुसऱ्या भिकारीला म्हणतो, का रे मी ऐकले की तुझ्या मुलीचं लग्न होते म्हणे. तर तो बोलतो हो लग्न होते म्हणे माझ्या मुलीचं, आता आहे म्हणे 4 तारखेला. तर तो म्हटला की मग तू नवऱ्याला म्हणजे जावयाला काय हुंडा काय दिलास? बोले हुंडा दिला ना. बोले काय हुंडा दिला? दादरचा अर्धा ब्रिज भीक मागण्यासाठी. मागत राहा भीक. अर्धा ब्रिज त्याच्या नावात करून टाकला आम्ही. म्हणजे एक आहे तसा, तो दुसरा पण त्याला गधा, मूढा, महामूढा याच प्रकारचे. तुम्हाला एक ती स्टोरी माहिती आहे का गाढवाची? सांगू? दोन गाढव असतात, 2 गाढव खूप चांगले जिगरी दोस्त असतात ते. आणि दोघांची खूप चांगली दोस्ती. दिवसभर राबणार, संध्याकाळी येऊन एकाच उकिरड्यावर चरणार आणि आपसामध्ये चर्चा करणार. काय रे तुझं कसं चालू आहे? तो म्हणतो तुझं कसं चालू आहे? आपापसात. मग एकदा काय झालं की ते 10-15 दिवस भेटलेच नाही. आणि 10-15 दिवसानंतर एकदाच भेटले आणि त्यांनी म्हटले की काय रे कसं चालू आहे तुझं? अरे खूप दिवसानंतर भेटलास, काय चालू आहे तुझं सध्या? काय प्रोग्रेस? मागे तू म्हणत होतास की तुझं सध्या असं असं चालू आहे आणि पुढचा एक नवीन बिझनेस चालू करणार आहेस. एक गाढव दुसऱ्याला म्हणतो. तो दुसरा गाढव म्हणतो की हो, म्हणजे माझा बिझनेस आता नवीन बिझनेस चालू करणारच आहे आणि माझ्या मालकाने एक मोठा म्हणे प्रोजेक्ट घेतला आहे, मोठा एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा, आणि त्याच्यामध्ये माझा फर्स्ट एम्प्लॉई त्याच्यात नाव आहे माझं, आणि खूप मस्त मजा येणार आहे आता, आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे म्हणे तो, आणि आम्ही खूप मोठं काम करणार आहे तिथे, मोठी बिल्डिंग आम्हाला बांधायची आहे. कोण म्हणतो? गधा. काय काम करणार आहे ते? विटा. मोठा प्रोजेक्ट आहे म्हणे आमच्या इथे आणि खूप जबरदस्त आहे, तू ये बरं का बघायला. तो बोले हो हो नक्कीच येईल. मग तुझं काय चालू आहे सध्या? तू खूप दिवस झाला दिसलास नाही. तर तो म्हणतो की दुसरा गधा म्हणतो, बी गधा म्हणतो की माझा आता भविष्य उज्ज्वल होणार आहे. ते म्हणजे कसं काय? अरे तुझा तर प्रोजेक्ट आहे मोठा, पण माझा तुला आता त्याच्यापेक्षा विशेषपणे भविष्य आहे. तुला काय? तुला सिक्रेट गोष्ट आहे सांगतो, दुसरं कोणाला सांगू नको. तुला प्लीज प्लीज सांग मला. मी ज्या मालकाकडे काम करतो आहे आता सध्या, त्या मालकाची एक मुलगी आहे ना, ती 1 नंबरची ढ आहे. 1 नंबरची ढ आहे आणि थोडी मूर्ख आहे ती. तर ती एक दिवशी स्वयंपाक करायला गेली. तिला वडिलांनी सांगितलं स्वयंपाक वगैरे करत जा, मी कामातून आला की मला खाऊ घालत जा. आणि तिने स्वयंपाक बनवला आणि त्याच्यात तिने भात बनवला, तो खाली जळाला, करपला. तर वडील असे रागावले तिच्यावर, तिला असे ओरडायला लागले की तू मूर्ख आहेस, तुला एवढं राईस बनवता येत नाही, एवढं जाळून टाकलं त्याला. याच्या पुढे जर तुझा भात जर जळला ना तर तुझं लग्न त्या गाढवाची करून दे. आणि मी तेव्हापासून वाट बघतोय की ती मुलगी परत केव्हा भात जाळते आणि माझं भविष्य याला म्हणतात गाढव. तसं या जन्मामध्ये, या जीवनामध्ये, या जगामध्ये आपण सगळेजण पुढच्या आशेवर आहे
की कधी एकदा मुलगी भात जाळेल आणि माझं भविष्य उज्ज्वल होईल आणि आयुष्यभर असं जीवन चालतं. त्याला म्हणतात मूर्ख. मूर्ख. खूप 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 काबाड कष्ट करणारा, गाढवासारखा मेहनत करणारा, आणि तो म्हणेल की मी जर हे केलं नाही तर होणार नाही. आणि आज मी एवढं असं केलं आहे आणि पुढे मला अजून याचं खूप मोठं काय बनवायचं आहे आणि मी खूप मेहनत करेन आणि मी ते तयार करेन आणि माझी येणारी जी संतती आहे, पुढे जाऊन माझी येणारी पिढी आहे, त्यांना काय त्रास होऊ नये याच्यासाठी मी हे सगळं ऐश्वर्य त्यांना बनवून ठेवेन. एवढी काबाड कष्ट मेहनत करणारा, त्याला हे माहिती नाही त्या मूर्खाला की तुमचं दोघांचा संबंध फक्त या जन्मातल्या काही वर्षासाठी आहे. एकदा पाण्याचा बुडबुडा फुटला की तुम्ही कुठे आणि ते कुठे, पुन्हा भेट नाही. कितीतरी घनिष्ठ संबंध असेल, कितीतरी वडाच्या पारंब्या बांधल्या, नाही, वडाला धागे रपेडले तरी पण 7 जन्माच्या किती पण गाठी मारल्या तरी पण कुठे जाऊ काहीही भरोसा नाही, काही भरोसा नाही. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत संबंध आहे. जसं आपण इथून संबंध धागे तुटले तसे पुढचे धागे पण फुटकले. का माहिती आहे का? कारण या जन्मात आपण जगतोय, आपल्या जवळचा व्यक्ती फार आपल्याला घनिष्ठ वाटतोय, तो व्यक्ती जाणार आहे, तो व्यक्ती गेल्यानंतर तो आहेपर्यंत आपल्याला वाटतंय की तुमच्याशिवाय कसं होईल माझं, पण ते गेल्यानंतर बरोबर होतं. आपण काय फार विशेष नाही या जगामध्ये. आपल्या नसण्याने पण हे जगत चालत होतं, आपण गेल्यानंतर पण चालत राहील. आपलं असं फार महत्त्व नाही आहे या जगामध्ये. हां, आपण इथून काय फायदा करावा हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि काय फायदा आहे आपला महत्त्वाचा, की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण करावी सोडवणं, यासाठी मनुष्य जीवन आहे. की जो व्यक्ती या जगात जन्माला आला, या जन्मामध्ये धागे तुला जुळलेला आहे, ठीक आहे, आपल्या मागच्या कर्मानुसार भेटली, सहन करा, भेटला सहन करा. शो मस्ट गो ऑन. ढकला पुढे गाडी. या जन्मामध्ये खेचा गाढव, ठीक आहे, या जन्मात पण व्यवस्थितपणे छानपणे कर्तव्य करून आसक्त न होता अशा पद्धतीने जर व्यक्ती जीवन जगतोय तर तो बुद्धिमान व्यक्ती आहे. अन्यथा जो व्यक्ती समजतो की हे माझं जीवन प्रायोरिटी आहे आणि हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे की मी कमवून देईन माझ्या उर्वरित कुटुंबाला आणि भले त्यासाठी मला काही करावं लागेल तरी मी करायला तयार आहे, तर तो दुसरा एक वाल्याकोली आहे. वाल्याकोलीची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? मग असे कितीतरी कोळी होऊन गेले, वल्ह्या दरोडेखोर सारखे होऊन गेले. आपण पण जर तशाच जर बनलो तर मग उपयोग नाही की नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण इथून मुक्त झालं पाहिजे आणि एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे. जर आपण फॅमिली रिलेशनमध्ये आहेत, एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे. कसं भक्तीमध्ये पुढे जाईल, कसं कृष्णांशी तो अटॅच होईल, हे जास्त प्रयत्न केले पाहिजे. आणि असा प्रयत्न न करणारा कोण आहे, तो कोण आहे ते काय आलेलं आहे? मोठ्याने म्हणा, जरा जरा मोठ्याने म्हणा अजून. मूढा म्हणा. बुढा नाही, मूढा. त्याला म्हणतात मूर्ख व्यक्ती. खूप काबाड कष्ट करणारा, गधा मेहनत करणारा, गधा मजुरी करणारा. याच्यासाठी आपलं जीवन नाही आहे. बुद्धिमानाने कार्य केलं पाहिजे. स्मार्ट वर्क रॅदर दॅन हार्ड वर्क. हार्ड वर्क म्हणजे कर्मकांड किंवा या जगामध्ये केले जाणारे भौतिक लाभासाठी केले जाणारे कर्तव्य, आणि स्मार्ट वर्क म्हणजे भगवंतांसाठी केलं जाणारे कर्तव्य, कर्म. स्मार्ट वर्क. नमाम दुष्कृतो मूढा. दुसरा कोण आहे? नराधमा. नर अधम. जो नरांमध्ये अधम आहे, नर म्हणजे मनुष्य, मनुष्यामध्ये जो अधम आहे त्याला म्हणतात नराधमा. कोण असेल हा? पठ्या. कोण असेल हा? मनुष्यामध्ये लोअर
इन मॅनकाइंड, मनुष्यामध्ये जो लोअर कॅटेगरीज आहे, म्हणजे नरामध्ये अधम आहे, नराधम असं म्हणतात ना पेपरमध्ये कधी ना, नराधमाने असं असं केलं आहे ना. मग कोण येते नराधम? राक्षस आहे पुढे, आसुरी. हा हो, म्हणजे काय नक्की काय करणार तो, काय कसं कार्य करतो तो? तुम्ही फार साधे आणि एकदम छान भाषेमध्ये बोलताय. पेपरच्या लँग्वेजमध्ये बोला जरा. अजून गुन्हेगारी, अजून क्रूर, अजून अनैतिक कृत्य करणे, अजून देशद्रोही, बँक फोडणारे, दरोडे टाकणारे, खून खराबा करणारे, मुलांना पळवून नेणारे, राक्षसी आहे पुढे. हे जे आहेत ना, यांना म्हणतात नराधम. नरांमध्ये अधम आहेत ते. जे मनुष्य दिसायला मनुष्य दिसतात, 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाक आहेत, नाही 2 नाकपुडे आहेत, 1 तोंड आहे, थोडी दाढी आहे किंवा दाढी नाही किंवा मिशी, जो दिसायला मनुष्यासारखा दिसतोय पण वास्तविक मनुष्याच्या नावावर कलंक आहे, मनुष्यापेक्षा खालच्या थराचं काम करतोय. मग खालच्या थराचं काम कोणाचं आहे? ठीक आहे, चोरी करणं मनुष्यासाठी पाप आहे, वाईट आहे. पण एका कुत्र्याने लपवून ठेवलेलं भाकरी दुसऱ्या कुत्र्याने जाऊन चोरली तर पाप आहे ना? का? कुत्रा आहे तो. कुत्रा सकाळी सकाळी बघा तुम्ही, कुत्र्यांची झुंड फिरते. एक कुत्री असते, 2-3 कुत्रे, 5-7 कुत्रे त्याच्या मागे मागे फिरत आहेत. ती कुत्री जर आज एकाच झुंडमध्ये आहे, दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या कुत्र्याच्या सोबत असेल तर त्याच्यावर काय केस बीस होईल किंवा त्याच्यावर काय रेप केस असं काय होईल का? कुत्रे. अनैतिक कृत्य म्हणता तुम्ही. एखादा कुत्रा असेल, तो कुत्रा समजा गेला, त्याला एखादी गाडी दिसली, गाडीचं चाक दिसलं, त्याने तिथंच अभिषेक करून टाकला, त्याच्यावर केस करा ना? का? कुत्रा आहे, कुतरा करतो, कुत्रा आहे तो. मनुष्याने तसं केलं तर अपराध आहे, केस होईल, त्याला नरामधून अधम म्हणतात. म्हणजे मनुष्यामधून जर तो प्राण्यांच्या स्तरावर येईल तर तो नराधम आहे. ठीक आहे, पण तो तिथे येऊन थांबत नाही, कारण तो मनुष्य आहे, सुपर इंटेलिजंट आहे. तो जेव्हा प्राण्यांच्या स्तरावर जातो, पशुबुद्धीमध्ये जातो, तेव्हा तो पशूंना पण लाजवतो असं काम करतो. बरोबर आहे? ब्ल्यू डम सारखे. आणि आता एक घडलेली घटना, कोण आहे? राजा रघुवंशी नाव आहे त्यांचा, राजा रघुवंशी आणि सोनम, इंदोरला घडलेली घटना. तेच जर कुत्र्यांचं भांडण झालं आणि 4 कुत्र्याने एका कुत्र्याला जर फाडलं, काय मोठी गोष्ट होईल? पण मनुष्याने केलं तर किती मोठी घटना आहे. मनुष्य स्वतःच्या स्तरावरून खाली उतरतो तो आणि काय बनतो? पशु. मग पशुमध्ये तो पशुपेक्षा बदतर बनतो का? त्याच्याकडे इंटेलिजंट आहे, बुद्धी आहे, शोध करतो त्याच्यामध्ये तो अजून वाईट पद्धतीने कसं केलं जाईल. आणि ह्याच्याबद्दलच वर्णन आहे श्रीमद महाभारतामध्ये. धर्मोहितेशा अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभी समान. धर्मोहितेशा अधिको विशेषो. मनुष्यामध्ये एक विशेष आहे, काय? धर्म. तो धर्माचं पालन करेल. कुठला धर्म? आत्म्याचा धर्म. आत्म्याचा धर्म काय आहे? भगवंतांची भक्ती करणं, हा आत्म्याचा धर्म आहे. धर्मम तो साक्षात भगवत प्रणितम. जे भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याला धर्म म्हणतात. गीतेमध्ये जे उपदेश आहे ते धर्म आहे. भगवंत जे सांगतात करायला ते धर्म आहे. आणि त्या धर्माचं जर तो पालन करत असेल, मग तो धर्म कुठला आहे? तो या 4 गोष्टीपेक्षा परे आहे. आहार, निद्रा, भय, मैथुनमच. 4 गोष्टीपेक्षा परे आहे. मग मनुष्य जेव्हा या 4 गोष्टीवर येतो, आहार, निद्रा, भय, मैथुनमध्ये जर लागतोय, तर तो ते मनुष्याच्या पशूंचं कार्य येते. तर त्या स्तरावरून तो एवढा खाली जातोय
की असे कार्य करतो. याला म्हणतात नराधम. नरांमध्ये अधम आहेत ते. नरांमध्ये अधम, बत्तर नर आहेत ते खूप. आणि याचं एक कारण काय आहे? स्वार्थी, इंद्रिय असंयमित. बरोबर आहे? त्याला म्हणतात नराधम. तिसरं आहे मायया अपहरित ज्ञाना, ज्यांचं ज्ञान मायेद्वारे हिरावून घेतलेलं आहे. मायेने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलं आहे, मायेने ज्यांचं ज्ञान चोरलं आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? नाही, तो व्यक्ती जो खूप बुद्धिमान आहे, खूप इंटेलिजंट आहे, सुपर इंटेलिजंट आहे, असे स्कॉलर लोक, पण त्यांची बुद्धी मायेने हिरावून घेतलेली आहे. अर्थात तो त्या बुद्धीचा उपयोग फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आणि कसं भगवंत नाही हे ते प्रूव्ह करण्यासाठी वापरणार. मायया अपहरित ज्ञाना, त्याच्यामध्ये बुद्धिमान लोक, ज्याच्यामध्ये सायंटिस्ट किंवा जे फार स्कॉलर आहेत, कधी कधी डॉक्टर पण अशा याच्यामध्ये येतात. सगळेच डॉक्टर नाही, कारण मागे कोरोनामध्ये असा एक व्हिडिओ आला होता, व्हायरल होत होता. असं काही डॉक्टरांनी पाठवलं होतं की ते म्हटलं की कोरोनामध्ये सगळे देव मंदिरामध्ये लॉक झालेत आणि पांढरे कोट घालून सगळे देव काम करत आहेत. म्हणजे डॉक्टरांना ते देव म्हणत होते की देवाची भूमिका बजावतात म्हणजे डॉक्टर. ठीक आहे, पण मग डॉक्टर शेवटी काय म्हणतो? आम्ही आमचे प्रयत्न केलेत, आता शेवटी देवाच्या हातात नाही. देवाच्या हातात पहिल्यापासून होतं. तुम्हाला वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय, तुम्ही तुमचं काम करा, ते गरजेचं आहे, पण अल्टिमेटली हातात देवाचेच आहे सगळं, आहे की नाही? भलेही तो आपल्याकडून ठीक करेल किंवा अजून कोणाकडून ठीक करेल. म्हणून जे स्वतः फार बुद्धिमान समजून स्वतःच काहीतरी खूप मोठे काहीतरी आहेत हे समजतात आणि मीच या सृष्टीचा प्रमुख व्यक्ती आहे हे समजतात आणि भगवंताचं अस्तित्व जे नाकारतात, भगवंताचं अस्तित्व नाकारणारा व्यक्ती याचं ज्ञान मायाने चोरलं आहे. म्हणून याला म्हणतात मायया अपहरित ज्ञाना. असे दोन मी तुम्हाला कॅटेगरी सांगितले. अजून कुठले कॅटेगरी तुम्हाला सापडतात की जे स्वतःला फार विशेष समजतात आणि ते म्हणतात की आम्हीच करू, आपला हात जगन्नाथ, आम्ही जे करू तेच बेस्ट, देवबिव काय नाही म्हणे. आणि ते हे पण मानतात की प्रकृती, सृष्टी जी आहे ना, हे सगळं काही चालवते. प्रकृती हे सगळं काही चालवते, निसर्ग सगळं काही चालवतं. निसर्ग हे स्वयंचलित आहे. हा, निसर्ग सगळं काही करतं, पण निसर्ग हे स्वयंचलित नाही आहे. मय्याध्यक्षन प्रकृती सूयते स चराचरम हेतू नाने न कौंतेय जगद्वी परिवर्तते. कृष्ण म्हणतात गीतेमध्ये की मय्याध्यक्षन प्रकृती जी मायाशक्ती आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. मी तिला ऑर्डर करून कार्य करून घेतो. मग हे सीझन सगळं चालतात, हे निसर्ग सगळं चालतं, भगवंतांच्या आदेशाने चालतं. मदभयात वाती वातो यम सूर्यस्तपती मदभयात. वर्षतो इंद्र दहतो अग्नी वायुश्चरते मदभयात. हां न बरोबर. मृत्यूश्चरते मदभयात. हां, शेवटचं. मदभयात वाती वातोयम, माझ्याच भयाने, माझ्याच धाकाने, माझ्याच भीतीने वायू हे तो वहन करतोय. सूर्यस्तपती मदभयात, सूर्य माझ्याच भयाने तापतोय. वर्षतो इंद्र वर्षा करतोय माझ्याच भयाने. दहतो अग्नी दहन करतोय माझ्याच भयामध्ये. मृत्यूश्चरती मदभयात, मृत्यूदेव जो काम करतोय ना परफेक्टली, तो पण माझ्याच भयाने काम करतोय, भगवान म्हणतात. मग ही प्रकृतीचा एक पार्ट झाला ना, वायू, अग्नी, सूर्य, हे सगळं प्रकृतीचे एक पार्ट झाले. पृथ्वी हे भगवान कृष्णांच्या आदेशाने कार्य करतात. आणि म्हणून भगवंतांचा हात प्रत्येक ठिकाणी आहे. आणि जो बुद्धिमत्तेने हे सिद्ध करतो, जसा एक सायंटिस्ट होते मोठे, मेडिकल कॉलेजचे मोठे प्रोफेसर, आणि ते मुलांना क्लास देत होते. आणि क्लास देताना ते म्हणत होते की कसं आपलं जे सायन्स आहे ते सेन्स परसेप्शन आहे, आणि जे आपण पाहतोय, जे आपण अनुभव करतोय तेच आपण सत्य मानतोय.
च्या व्यतिरिक्त आपण कुठली गोष्ट सत्य मानत नाही. त्याला आपल्याला प्रूफ पाहिजे असतो, एव्हिडन्स हवे असतात आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं पाहिजे, त्यालाच आपण सत्य मानतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं की कसं, जसं उदाहरणार्थ देव तुम्ही पाहू शकता का? नाही. तुम्ही ऐकू शकता का? नाही. तुम्ही स्मेल घेऊ शकता का? नाही. तुम्ही चाखू शकता का? नाही. म्हणजे याचा अर्थ देव नाही आहे असं त्यांनी शाळेमध्ये प्रूव्ह केलं. एका मुलाने प्रश्न विचारला की सर पण देवचं संकल्पना आहे. ते बोले नाही, पण सायंटिफिकली आपण त्यांना मानू नाही शकत ते म्हणतात. मग दुसरा एक विद्यार्थी तो म्हणतो की त्या विद्यार्थ्याला दुसरा विद्यार्थ्याला म्हणतो की आपले हे सर जे आहेत हे सर फार बुद्धिमान आहेत, पण या सरांची बुद्धी आपण बघू शकतो का? नाही. आपण यांची बुद्धी सुगंध वास घेऊ शकतो का? नाही. आपण यांची बुद्धी ऐकू शकतो का? नाही. बुद्धी आपण याच्यात चालू शकतो का? डोकं चालू शकतो, बुद्धी चालू शकतो का? बोले नाही. म्हणजे आपल्या सरांना बुद्धी, सगळे मुलं जोरदार टाळ्या वाजवले. समजतो काय म्हणतो तुम्ही? म्हणजे सर तुमचाच फॉर्म्युला आहे, सेन्स परसेप्शन. म्हणजे याचा अर्थ यांना म्हणतात माया या अपहरित ज्ञाना. असे लोक पण आहेत, त्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. अशा लोकांसमोर जर तुम्ही डोकं लावलं खूप प्रचारासाठी भगवंतांबद्दल, एक तर आपल्यालाच थोडं कमी माहिती आहे आणि त्यांना जेव्हा आपण समजायला जातो तेव्हा तो असं सायंटिफिक प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला की कसं भगवंत नाही आहेत, तेव्हा मात्र आपण म्हणतो की अरे ह्या व्यक्तीने आम्हाला 15 मिनटं सांगितलं, आपण कन्व्हिन्स करून टाकला आणि मागच्या 4 वर्षापासून मी सत्संगात जातो तरी माझं डोकं अजून कन्व्हिन्स होत नाही. आणि कदाचित आपल्या बुद्धीचा फ्यूज उडू शकतो आणि आपण काय म्हणू शकतो, अरे हा किती शिकलेला मुलगा आहे किंवा माणूस आहे, हा पढा लिखा आहे, एवढं त्याचं समाजात नाव आहे, एवढी मोठी त्याची पोझिशन आहे, बरोबर बोलला असेल. आपण ते स्वीकार करू लगेच. हे अशी लोक कोण असतात? माया अपहरित ज्ञाना. अशांना प्रचार करणं फार कठीण आहे किंवा कधी कधी इम्पॉसिबल आहे किंवा शक्य नाही आहे. इथे 4 दुष्कृती आहे ज्याला भगवंत पण म्हणतात की एक गॉन केस येते. पहिला, दुसरा, तिसरा माया अपहरित ज्ञाना आणि चौथा कोण आहे? आसुरीम भावमाश्रिता. ज्याच्यामध्ये आसुरी भाव आहे, असुर प्रवृत्तीचा, खूप क्रूर प्रवृत्तीचा, त्याच्यामध्ये काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे. कोण लोक आहे ते? हे म्हणतात की आमचा समाज, आमची जात, आम्हीच, आमचाच देव, आम्हीच सगळं काही, आमच्या व्यतिरिक्त दुसरा कोण असेल वो काफिर आहे. हे असुर लोक आहेत. आणि हे असुरी भाव, असुरी यांना तुम्ही काय प्रचार करणार जाऊन, आणि तुम्ही काय शिकवणार आहे तुम्ही यांना? समजण्याच्या पलीकडे आहेत. त्याच्यामुळे असे असुर लोक आहेत. डिमन, राक्षस. आजकाल राक्षस थोडे वेगळे आहेत. पहिल्याचे राक्षस असे होते ना, हा 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 असे 2 दात तिकडे बाहेर निघालेले असतील नाही का, अशी मोठी मुशी आणि खूप मोठं काहीतरी तोंड असेल आणि हा 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 आणि तोंड मोठं करतील आणि गुण टाकतील ना. आजकाल असुर तसे नाही आहेत. आजकाल असुर फार वेगळ्या पद्धतीचे आहेत. ते असुर आहेत, छोटे छोटे असुर आहेत, समाजामध्ये पसरलेले आहेत आणि अशा पद्धतीने असुरी तांडव करत आहेत. 4 कॅटेगरीचे लोक. पहिला, मूर्ख व्यक्ती, अतिशय मूढ आहे, त्याला वाटते की मी जे करतोय काबाड कष्ट हेच माझ्यासाठी खूप आहे, मूर्ख आहे तो एक नंबरचा. दुसरा, नराधमा, तो तर गॉन केस आहे, तो तर फारच वाईट क्रूर प्रवृत्तीचा आहे. कशामुळे? तो खरा धर्म लक्षात घेत नाही आणि पशुच्या स्तरावर कार्य करतोय आणि त्याच्यामुळे तिथून तो खाली पडतो, फार क्रूर कार्य करतो नराधमा. तिसरा, माया अपहरित ज्ञाना, स्वतःला फार जास्त शहाणा समजणार असतो. आणि चौथा, असुरी भाव आश्रिता, असुरी प्रकारचा माणूस आहे. हे 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण येत नाही. नमाम दुष्कृतिनो, हे दुष्कृती लोक हे मला शरण येत नाही, कृष्ण म्हणतात. मग अशा लोकांना आपण प्रचार करू शकतो का? आपली कॅपॅसिटी असेल तर ठीक, नाहीतर आपण हरे कृष्ण त्यांना प्रसाद द्यायचा, थोडासा
प्रसाद एक अशी गोष्ट आहे की ती सगळ्यांना आवडते. तर मूढा असेल तो पण प्रसाद खाईल, नराधम असेल तो पण खाईल, माया अप्रत ज्ञान असेल तो पण खाईल, आणि आसुरी असेल तो पण खाईल. फक्त त्यांना सांगू नका की ते प्रसाद आहे. आणि म्हणून प्रसाद काम करेल त्यांच्यावर. तर अशा पद्धतीने 4 प्रकारचे लोक. संभ्रम हे 4 प्रकारचे काय आहेत? भौतिक. याच्यामध्ये जास्त डिस्क्रिमिनेशन नाही आहे. हे वाईट 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 त्याच्यामध्ये क्लास आहेत. पहिला आहे तो मूर्ख, म्हणजे एकदम ढोबळ ग्रॉस लेवलचा आहे तो. दुसरा नराधम, एकदम बत्तर कार्य करायचा आहे तो. तिसरा आहे तो एकदम बुद्धिमान दिसायला दिसेल, पण तो एकदम खुंखार आहे तो आतून, सूक्ष्म 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 होत गेला आहे. आणि आसुरी भाव, एक असुर आहे तो, त्याचा भावच असुर आहे, असुरी कार्य करणारे. दिसताना आपल्यासोबत फिरतील ते. जेव्हा मेजॉरिटी कमी असेल तेव्हा म्हणतील की आम्ही दोघे भाऊ भाऊ, तसं होतं हिंदी चिनी भाई भाई, आणि मध्येच आक्रमण करून टाकतात. आसुरीम भावम आश्रिता. 4 प्रकारचे दुष्कृत्य आहेत जे शरण येत नाही. भौतिक आपण बघितले, भौतिक कन्फ्युजन, त्याच्यामध्ये हे आहे. भौतिक कन्फ्युजनमध्ये काय असतं? येस अँड नो. आणि हे भगवान कृष्ण म्हणतात हे लोक येणार नाही 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 नाही. कोण? हे 4 प्रकारचे लोक. आता आपण बघूया 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण येतात. आध्यात्मिक कन्फ्युजन काय आहे? चॉईस बिटवीन 2 राईट्स. 2 बरोबरमध्ये चॉईस आहे. कुठला बरोबर? ते थोडं कठीण आहे, मग त्याच्यामध्ये पण काही स्तर आहेत. तर 4 स्तर इथे कृष्ण म्हणतात गीतेमध्ये. 4 प्रकारचे लोक मला भजन करत नाही, 4 प्रकारचे लोक मला भजन करतात. कुठले? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानीच भरतर्षभ, चतुर्विधा भजनते माम, ये जना सुकृतो नो अर्जुन. 4 प्रकारचे लोक मला भजनतात. सुकृती त्यांची चांगली कृती येते. पहिले कुठले होते? दुष्कृती होते ना, नमाम दुष्कृतो न मूढा. आता म्हणतात चतुर्विधा भजनते माम, यो जना सुकृतो न अर्जुन. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानीच भरतर्षभ. हे अर्जुन 4 प्रकारचे लोक मला शरण येतात. कुठला? आर्त. आर्त म्हणजे अरे देवा फार संकटामध्ये आहे, अरे देवा वाचवा, हे भगवान संकटामध्ये आहे तो. आर्त, दुःख आहे, दुःखात दुःखी आहे तो, परेशान आहे तो. म्हणून तो म्हणतो हे देवा मला प्लीज माफ कर, मला स्वीकार करा, मला मदत करा, मला हे करा. तो देवाकडे जातो, अरे देवा म्हणणारा. तो पहिला आहे आर्त. तो कोण आहे? अरे देवा. दुसरा आहे अर्थार्थी. अर्थ पाहिजे त्याला, पैसा पाहिजे त्याला. देवाकडे येऊन काय फायदा होईल का? भक्ती करणे के फायदे आहे की नाही? भक्ती करण्याचा लाभ काय आहे? मंदिरात जाऊ आम्ही, देवाची आराधना करू आम्ही, पण आम्हाला काय मिळेल का? काय केल्याने काय भेटतं? किती वेळा नाव जप घेऊ, मग काय फायदा होईल का? अर्थार्थी, त्याला पैसा पाहिजे. धनम देही पुत्रम देही, ये देही वो देही, देही देही. कशासाठी? देहासाठी देही देही. दुसरा अर्थार्थी. तिसरा आहे जिज्ञासू, ज्याला जिज्ञासा आहे, त्याला जाणायचं आहे काय आहे नक्की. फार लोक भक्ती करतात. जर जाऊन बघूया आपण. तर अरे जन्माष्टमीचे कार्ड वाटत आहेत, सगळे घरोघरी जाऊन प्रचार करतायत, कलेक्शन करतायत, पावती फाडतायत. हे इस्कॉनवाले काय काय करताय? काय जन्माष्टमी? अच्छा, जर जाऊन बघू रे काय करताय लोक. यूट्यूबवर सर्च मारू इस्कॉन इस्कॉन. अच्छा हे असं असतं का? बरं आहे. रथयात्रा खूप ठिकाण झाल्या, चांगलं काम करताय. अन्नदान करताय, हो चला ठीक आहे, जाऊन बघूया सगळं काय करताय. जाऊन बघू तर खरं काय आहे ना, जे बघू तर खरं आहे ना. बघायचं असं जिज्ञासू येते, जाणायचे त्यांना. बघूया नक्की काय येतात. मग त्यातले काही टिकतात, काही म्हणतात की हां ठीक आहे बरं आहे, निघून जातात. काही जिज्ञासू खरोखर असतील. काय सांगतात ते? काय सांगतात ते? जाऊन बघूया. भगवद्गीता क्लास. अच्छा भगवद्गीतेमध्ये सांगतात. हो काय गीतेमध्ये जरा सांगूया. अच्छा गीतेमध्ये असं आहे, अरे आम्हाला माहीतच नव्हतं. अजून काय गीतेमध्ये? असं करता 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 त्याला जाणून घ्यायची इच्छा आहे. जाणून घेता 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 तो तिथे टिकून राहतो आणि भक्तीमध्ये पुढे जातो, प्रगती करतो. तो आहे जिज्ञासू. आणि तिसरा आहे, चौथा आहे ज्ञानी. तो ज्ञानी आहे, त्याला माहिती आहे या तत्वामध्ये, तो रुचलेला आहे, त्याला माहिती आहे. आणि कृष्ण म्हणतात या 4 पैकी चौथा जो आहे तो मला जास्त प्रिय आहे, ज्ञानी. का जास्त प्रिय आहे सांगू? कारण पहिला जो आहे आर्त, ज्याला खूप दुःखी आहे, ज्याला काय संकट आहे, तो भगवंतांकडे येणार. भगवंतांनी त्याचं संकट निवारण केला, नंतर तो गयाराम आयाराम गयाराम येतो.
तो येणार, बघणार, हां बरं आहे देवा मला दे, देवाने दिलं की लगेच तो जाणार. मंदिरामध्ये एक माणूस यायचा, मंदिराजवळ यायचा, भगवंतासमोर प्रार्थना करायचा आणि रडायचा आणि आम्हाला सांगायचा, महाराज जरा देवाला प्रार्थना करा. म्हटलं काय झालं आहे? म्हणजे बायको पळून गेली. बायको पळून गेली तर रोज यायचा तो मंदिरात. त्याला म्हटलं जप करीत बसून, मग त्याला जप करायला चालू केली. म्हणजे जप केली तर बायको येईल का? म्हटलं हो. तो जप करायला लागला. मग जप करायला लागला, 1 माळा 2 माळा 3 माळा येऊन बसायचा. आता घरी काही काम नाही ना, का बायको गेली, करमत नाही. मोस्टली असंच होतं घरामध्ये की जे नवरे एकटे येतात त्यांना भरता वेळ भेटतो, म्हणजे ते येतात मंदिरामध्ये जास्त वेळ यायला लागतात. की आम्ही कधी कधी प्रश्न पडतो की अरे हे आजकाल रोज येतो मंदिरामध्ये, काय गोष्टी आली. मग काय नाही, बायको माहेरा गेली, आता रिकाम आहे, बाळा येतो इकडे. तर आजकाल तर ते पण नाही करणार बिचारा. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी. हा बिचारा दिवसभर रील चालवत असा मस्त. काय नाही, आता रिकामा वेळ भेटला आहे. तर तो व्यक्ती रोज यायला लागला, माळा करायला लागला. 10-15 दिवसांनी येऊन चॅन्टिंग केली आणि त्याच्यानंतर त्याची बायको आली घरी आणि तो मंदिरामध्ये आला आणि तो म्हणतो, महाराज खूप खूप धन्यवाद, म्हणे बायको आली माझी. म्हटलं मग बघा देव काम करतो की नाही? बोले हां. मग आता रोज ये मंदिरात जप कर. त्याच्यानंतर 1-2 दिवस आला, त्याच्यानंतर बाळा गायबच झाला. गायबच झाला, आलाच नाही तो. म्हटलं झालं, याचं काम संपलं आता. काय आहे ते म्हण बघा, गरज सरो वैद्य मरो, असं येते. तर मग त्याच्यानंतर अजून 10-15 दिवसानंतर तो परत आला. म्हटलं अरे परत आला आता, आणि परत रडायला लागला. त्याला म्हटलं अरे आता काय झाला? तो म्हणजे परत बायको गेली. म्हटलं मग आता काय? आता परत नामजप करतो. म्हटलं कर, तुला काय करायचं ते कर आता. असं आहे. ज्याची इच्छा पूर्ण झाली की तो त्याचं काम झालं की तो गायब. परत त्याला भेटलं की परत येणार, नाही भेटले की परत येणार. म्हणून असा व्यक्ती काय स्थिर नसतो, म्हणून भगवंतांना असा व्यक्ती काय पडत नाही. दुसरा आहे तो कोण आहे? अर्थार्थी. पैसा, त्याला पण पैसा पाहिजे, लॉटरी पाहिजे, त्याला हे पाहिजे ते पाहिजे. त्याला ज्या गोष्टी मिळाल्या, नवस करणार, उपवास करणार, 16 सोमवार करणार, 12 मंगळवार करणार, 15 गुरुवार करणार, सगळं करणार तो. 9 रात्री करणार, बिना चप्पलचं चालणार, सगळं काय करणार तो. आणि ते त्याला भेटलं की बस मग तो त्याच्या धुंदीत असतो. म्हणून असा व्यक्ती पण भगवंतांना आवडत नाही, की त्याला मिळाली वस्तू तो निघून गेला, परत भगवंतांना आठवत नाही तो. आणि तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू पण येतो, त्याला एखादी जिज्ञासा आहे, जिज्ञासा संपली, माहिती मिळाली, समजून घेतला, तो पण गायब होतो. पण ज्ञानी जो आहे तो भक्तीमध्ये टिकून राहतो, तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानीपासून तो चांगला भक्त बनू शकतो. म्हणून भगवंतांना तो व्यक्ती प्रिय आहे. तर हे 4 आहेत. आता 4मध्ये याचे काय आहेत? फर्स्ट बेस्ट, सेकंड बेस्ट, थर्ड बेस्ट आणि फोर्थ बेस्ट. कारण 4ही पण भगवंतांना शरण येतात. इकडे तिकडे जाण्यापेक्षा भगवंतांकडे शरण येत आहेत. म्हणून हे पण कन्फ्युजन आहे, कोण याच्यातलं बेस्ट आहे. पण हे आध्यात्मिक कन्फ्युजन असल्यामुळे याच्यामध्ये फर्स्ट बेस्ट, सेकंड बेस्ट, थर्ड बेस्ट, याच्यामध्ये असं नाही म्हणू शकत की एक बरोबर आहे दुसरं चूक आहे, अर्थ चांगला आहे अर्थार्थी खराब आहे, असं नाही म्हणू शकत आपण. लक्षात येतं तुमच्या? हां, म्हणून हे घेतलेले आपण 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण येतात. 4 प्रकारचे शरणागतीचे स्तर आहेत. भगवंतांना शरण येण्याचे स्तर 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे कुठले आहेत? पहिला आहे भय. एखाद्या व्यक्तीचा भय असतो की हे जर नाही केलं तर, असं केलं नाही तर देव कान कापील. लहानपणी आपण ते मुलांना सांगतो देव कान कापेल. बरं काय म्हणजे बघ, कानच का सापडला त्यानं कापायला. पण शिक्षा देण्यासाठी शिक्षक पण कान पकडायचे ना, किंवा आपण पण काय चुकलं तर आपण कान पकडतो ना देवासमोर. कान का बरं महत्त्वाचं आहे एवढं? कधी विचार केला याच्यावर? हां, पण मग हे तर मी नाही जास्त बोलणार. लक्ष्मणाचं नाक कापलं होतं, कान पण कापले होते लक्ष्मणाने. ठीक आहे. तर भय पहिला
भयाने कार्य करतो, भयाने एखादी गोष्ट करतो, भयाने भगवंताची भक्ती करतो, भयाने चांगलं काम करतोय. भय कुठलं असतं? सामाजिक भय. म्हणून लग्न हा विधी आहे तो फार सार्वजनिक विधी आहे, प्रायव्हेट विधी नाही. का सार्वजनिक विधी? कारण त्यांना माहिती आहे लग्नानंतर खूप भांडणार आहेत ते लोक, एक दुसऱ्याचे डोके फोडणार आहेत. पण तरी पण दोघांना सोबत राहायचं आहे. का? सामाजिक. आणि सर्वांसमोर त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे, अग्नीसमोर, भगवंतांसमोर, एवढ्या नातेवाईकांसमोर, एवढ्या समाजासमोर प्रतिज्ञा घेतलेली. काय प्रतिज्ञा घेतलेली आहे? की मी हिचं किंवा ह्याचं चांगल्या पद्धतीने, हिचं मी चांगल्या पद्धतीने रक्षण करेन आणि ह्याची मी चांगल्या पद्धतीने काळजी घेईन आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहीन. असेच ना? अजून काय बोलतात? तुम्हाला जास्त माहिती, बोला. अजून काय प्रतिज्ञा असते? तुला रिव्हिजन होऊ द्या. हां, विसरले सगळे. बाप रे. हां, सुखादुखात साथ देईन आणि काय? संकट पडलं तर माहेरून काय घेऊन येईन, हे नाही का? अजून काय? हां, माताजी काहीतरी बोलतात. हां, काय नाही? याचं स्मरण करायला पाहिजे आपण, उजळणी करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा वाढदिवस होतो ना लग्नाचा, तेव्हा ही प्रतिज्ञा परत एकदा बजावून घ्यायला पाहिजे. आपण इथे करू तो उपक्रम. आता ज्याचा ज्याचा वाढदिवस असेल लग्नाचा त्यांनी सांगावा. रविवारच्या प्रोग्रामला त्यांना दोघांना इथे उभं करू, भले केक कापू, पण ही प्रतिज्ञा परत म्हणून घेऊ. चालेल ना? चांगलं आहे ना हे? नवऱ्यांना पण चांगलं आहे, बायकोला पण चांगलं आहे. आणि दोघे एक दुसऱ्याचे खूप जवळ असतात, त्याच्यामुळे एक दुसऱ्याचे दोष खूप दिसतात आणि गुण पण थोडे थोडे दिसतात. म्हणजे जेव्हा जसं जुनं नातं होतं ना, तसं दोष जास्त दिसायला लागतात, गुण दिसणं बंद होतं. म्हणून याची उजळणी करणं गरजेचं आहे. एक व्यक्ती म्हणत होते की म्हणून नवरा बायकोने दरवर्षी लग्न करायला पाहिजे, एकाच बायकोसोबत आणि एकाच नवऱ्यासोबत, दुसऱ्या नाही. म्हणजे नातं जुनं झालं की प्रॉब्लेम होतो की नाही. मग दरवर्षी लग्न केलं म्हणजे नवीन येते, एकाच वर्षाचं नातं येते. अशा पद्धतीने लग्न केलं पाहिजे असं ते म्हणतात. मग हे लग्न सोशल का जास्त आहे? भय आहे सामाजिक. सोशल एक फिअर आहे की अरे लोक काय बोलतील, है ना, लोक काय म्हणतील, ही जास्त भीती असते. क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग. पण ॲटलिस्ट सामाजिक भीती असते, एक सोशल प्रेशर असतो. म्हणून भयाने का होईना व्यक्ती कार्य करतो, कर्तव्याची जाणीव असते, भय का होईना. बॉस आला, नाही तर बॉस जर नसेल तर काम करायची कोणाची इच्छा आहे सांगा? सांगा का तो काम करतोय? भय. मग भय हा सुद्धा एक संकल्पना आहे, किंवा भय हा सुद्धा ही पण एक शरणागती आहे. पण ती किती लेवलची आहे? एकदम खालच्या लेवलची. भयाने काम करतोय तो. एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादा वर्कर काम करतोय, कशाने करतोय? बॉस येईल बघा चला करा, भयाने करतोय तो. ते पण ठीक आहे, पण एवढं ठीक नाही आहे. सेकंड काय आहे? इच्छा. म्हणजे त्याची स्वतः इच्छा असेल, मला या प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही, आम्हाला सामावून घ्यायचं, टीम वर्क आम्हाला करायचं नाही, आम्हाला पुढे जायचं आहे, तर ते भयापेक्षा एक चांगली भावना आहे, ती शरणागतीची आहे ती. आणि जशी इच्छेसाठी, तर भय म्हणून भगवंतांना शरणागत येणारे खूप लोक आहेत. इच्छा म्हणून शरणागत होणारे ध्रुव महाराज होते. ध्रुवाने भगवंतांकडे इच्छासाठी गेले होते. काय इच्छा होती त्यांची? त्यांना काहीतरी पाहिजे, प्राप्त करायचं आहे. काय पाहिजे होतं त्यांना? ध्रुवाला काय पाहिजे होतं? अढळ पद पाहिजे होतं. अजून काय पाहिजे होतं? वडिलांपेक्षा मोठं राज्य पाहिजे होतं. वडिलांपेक्षा मोठं राज्य पाहिजे होतं. ब्रह्माजींपेक्षा मोठं राज्य पाहिजे होतं. ब्रह्माजीपेक्षा मोठं राज्य या जगात नाही आहे, या ब्रह्मांडात नाही आहे. मग ब्रह्माजीपेक्षा मोठं राज्य म्हणजे भगवंताचा वैकुंठ. भगवंताने म्हटलं तथा असतो, मी तुला देतो ते राज्य. इच्छेसाठी भगवंतापर्यंत गेले होते. पण भगवंत प्राप्त झाल्यानंतर ते सगळं
त्यांना तुच्छ वाटायला लागलं भौतिक पद. पण ते म्हणतात नको, पण भगवान म्हणतात नाही घे, तुझी इच्छा होती ना अगोदर, मग घे. भगवंताने जबरदस्ती दिलं त्यांना. इच्छेसाठी भगवंतांची आराधना करणं हे पहिल्या स्तरापेक्षा दुसरं स्तर योग्य आहे. तिसरं आहे कर्तव्य. कर्तव्याची भावना, कर्तव्य ही संकल्पना जास्त प्रभावी आहे पहिल्या दोनपेक्षा, आहे की नाही. इच्छा एखादी गोष्ट मिळाली की त्याच्यानंतर तो व्यक्ती नाही करणार कदाचित, पण कर्तव्याची भावना व्यक्तीला सगळं काही कार्य करवते. ही आहे याच्या कर्तव्याच्या भावनेमध्ये कोण करतात? देवतागण करतात भगवंताची सेवा. देव लोकातली सेवा भगवंत, जसं इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी हे काय करतात? भगवंताच्या ब्रह्मांडामध्ये त्यांचे कर्तव्य आहे. नाही, आमची ड्युटी आहे. ती ड्युटी काय ड्युटी करतो? हे कार्य करतो. पाऊस पाडतोय, सूर्य दिवस रात्र करतोय, हवा वाहते, मौसम बदलतात, हे प्रत्येकजण आपापले कार्य करतात. कशाने? कर्तव्याने, ड्युटी. आपण पण इथे ड्युट्या करतो की नाही? इथे प्रत्येकजण ड्युट्या करतो, आहे की नाही. प्रोफेशन, ड्युटी, कर्तव्य कशासाठी येते? समाज, आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी. एखादा नवरा ड्युटी म्हणून परिवाराचं भरण करण्यासाठी तो ड्युटी म्हणून कामावर जातो. याच्यामध्ये जास्त प्रेम आहे की एखादा नवरा बायकोला घाबरून कामावर जातो, त्याच्यात जास्त प्रेम आहे? आणि काही काही नवरे आहे जे बायकोला घाबरून कामावर जातात. घाबरून म्हणजे याचा अर्थ असा पण नाही की तो एकदम जबरदस्ती करते, नाही. घाबरून म्हणजे हे की बाबा नको, हे कटकटच नको. घरामध्ये गेला की त्याला असं वाटतं की फारच डोकं खराब. मग त्याला असं वाटतं की जेवढं बाहेर राहायचं तेवढं बरं आहे, निवांत. तर ते पण एक घाबरून आहे की असं घाबरून. मग घाबरणं याच्यापेक्षा कर्तव्याची भावना ही अजून श्रेष्ठ आहे की नाही. तर तसं भगवंतांना शरण जाण्याची तिसरं स्तर आहे कर्तव्य. एक आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य म्हणून जातो. आणि चौथं आहे प्रेम. प्रेमाने भगवंतांची भक्ती आराधना करणं हे जास्त. आता याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रभावशाली किंवा जास्त टिकणारं किंवा जास्त चांगलं कुठलं आहे? प्रेम. प्रेमाने सेवा करतो. जसं घरामध्ये जर संबंध असेल, नातेवाईकाचा असेल, तर बायको म्हणते की मी आज पती येतील, एवढ्याच दिवसातून थकून आलेली आहेत, तर त्यांच्यासाठी मी काय खूप छान छान काहीतरी बनवेन, पक्वान्न बनवेन, त्यांना खाऊ घालेन. हे प्रेमाने आहे. पण जर बायको म्हणते की दिवाळी आलेली आहे, नवऱ्याला थोडं खुश ठेवा, म्हणजे मला काहीतरी दागिने 9 लाख हार मिळून जाईल, ही सेवा म्हणजे कुठली सेवा झाली ती? याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यात येते? इच्छा. त्याला काहीतरी पाहिजे असतं. पण मग कधी कधी ती तब्येत खराब असते आणि अंग दुखतं, आणि तरी पण ती सकाळी लवकर उठते. का? पोरांना डबा द्यायचा आहे. कर्तव्य. नाहीतर ती शाळेमध्ये बिचारे उपाशी जातील किंवा नवरा दिवसभर उपाशी जाईल. कर्तव्य इच्छापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तसं आपली इच्छा आहे भगवंतांसाठी की काहीतरी मला पाहिजे, भगवंतांकडून प्राप्त करायचं आहे काहीतरी. त्याच्यापेक्षा कर्तव्याची भावना तरी ठीक आहे. का? ममे अंश जीवलोके जीवभूत सनातन. मी भगवंताचा अंश आहे आणि मी भगवंताचा सेवक आहे. माझं कर्तव्य आहे की भगवंताची मी सेवा केली पाहिजे. मी भगवंताचा दास आहे आणि म्हणून मी भगवंताची सेवा करेन. ही भावना इच्छेपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. आणि पहिला काय असतं? भय. भय म्हणजे काय? वाईट काम करू नको, नाहीतर प्रकृतीचे नियम शिक्षा देईल. वाईट काम करू नको. वाईट काम करायला घाबर. लगे कधी कधी लोक म्हणतात ना असं, अरे देवाला तरी घाबर म्हणतात ना, भगवान से डर, आहे की नाही. देवाच्या घाबराने, देवाच्या भीतीने काम चांगलं होईल. ती पण एक संकल्पना आहे. भगवंताचाच फिअर आहे. मृत्युश्चरते मद भयात. प्रकृतीचे नियम जे कार्य करतात आणि त्याच्या भीतीने रिॲक्शन्स येतील, त्याच्या भीतीने जर कार्य एखाद्या व्यक्ती भगवंतांपर्यंत जातोय, ते आहे भय. मग याच्यापैकी आपण कुठल्या स्तरामध्ये मोडतोय सांगा? खालच्या तिन्ही पण स्तरामध्ये आपण येतोय. इच्छा पण आहे की नाही. इच्छा अजर अमर आहे हमारी. कर्तव्याची पण भावना आहे थोडी. भगवंता ते एवढं काय केलंय, ठीक आहे देवा, आम्ही तुमचा सेवक आहे, स्वीकार करा. आणि भय पण आहे, हे असं नाही केलं तर काय बाबा काय होईल सांगता येत नाही. देव काय चुकीचं झालं मग.
बरेच लोक देवतांची आराधना करतात, देवी देवतांची पूजा करतात घरामध्ये, आणि जसं त्यांना कळतं की कृष्ण भगवान आहेत आणि देवी देवता ही सुद्धा कृष्णांचे एक सेवक आहेत, आणि कृष्णांची आराधना केल्याने जर मुळाला पाणी घातलं तर पूर्ण झाडांना, पानांना, फंदांना पाणी घालायची गरज नाही. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण म्हणतो आता देवतांची उपासना एवढे वर्षापासून करतोय, आता बंद केली आणि अचानक काय झालं तर आमची मुलं बाळं इकडे तिकडे फिरतात, त्यांना काय झालं तर भीती असते, फिअर. आणि मग एखाद्या व्यक्ती भगवंताची आराधना करताना त्याला भीती वाटते की जर मी असं नाही केलं आणि काय प्रॉब्लेम झाला तर, किंवा मी चुकीचं वागलो आणि असं काय घडलं तर. ही पण भावना असते आपल्यामध्ये, कारण लगेच एवढे सद्वर्थ नाही आहेत. एवढ्या वर्षापासून ऐकलंय 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 आणि त्याच्यानंतर मग मनामध्ये एक ती भावना राहते की चुकीचं करतोय. प्रेम कधी कधी निर्माण होतोय भगवंतांप्रती, क्वचित केव्हा केव्हा भगवंताप्रती फार प्रेम किंवा हे, पण शुद्ध प्रेम अजून नाही आहे, निस्वार्थ प्रेम अजून नाही आहे. प्रेम जरी कधी कधी असेल तरी पण त्याच्यामध्ये भय, कर्तव्य आणि इच्छा या गोष्टी मिक्स असतील. मग शुद्ध प्रेम हे कोणी केलं होतं? गोपिकांनी केलं होतं. निस्वार्थ प्रेम कृष्णांवर, कृष्णांच्या संतुष्टीसाठी सगळं काय करायची इच्छा, घरदार सगळं सोडून ते कृष्णांकडे निघून गेलं. परत घरचे लोक घरात घेतील की नाही याची काही चिंता नाही, डायरेक्ट गेले ते कृष्णांना भेटायला. आणि त्याच्यानंतर कृष्णाने म्हटलं जा घरी, एवढ्या रात्री कुठे आला इकडे? कृष्ण गोपिका म्हणतात अरे तुम्हीच तर बोलवलं. ते बोला ठीक आहे तुम्ही आल्या तर जा घरी. तो नाही नाही आम्ही जाणार नाही, घरचे लोक आम्हाला घेणार नाही. ते बोले काही चिंता करू नका, जा, माझा आश्वासन. गेल्या घरी. ब्राह्मणांच्या पत्नी कृष्णानं सगळं काय यज्ञासाठी बनवलेलं, पती यज्ञ करतात, यज्ञासाठी सगळं काय बनवलं होतं सगळं उचललं आणि ते घेऊन गेलं तिकडे. कृष्ण जंगलामध्ये आले भुकेचे आहेत म्हणून सगळं तिकडे कृष्णानं मोठी फिस्ट खाऊ घातले, सगळे खाजे बिजे सगळे कृष्णाने घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर ते म्हटलं आम्ही आता घरी जाणार नाही का, आम्हाला तर ब्राह्मण घेणारच नाही घरामध्ये आणि आम्ही घरी जाण्यासाठी आलेलोच नाही, आम्हाला तुमच्याच शरणामध्ये घ्या. आणि कृष्ण म्हणतात नाही 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 घरी जा, तुमची आवश्यकता आहे तुमच्या पतींना यज्ञासाठी. आणि त्या घरी आल्या आणि घरी आल्यानंतर पतीने त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं कृष्णाची भक्ती केल्यामुळे. त्याच्यामुळे ही शुद्ध प्रेम आहे, कृष्णांसाठी सगळं काय न्याच्यावर करणं. तर ही भावना आहे. शरणागतीचे 4 लक्षण. मग याच्यातला योग्य अयोग्य हा प्रश्न नाही आहे, हा कन्फ्युजन नाही आहे, पण फर्स्ट बेस्ट, सेकंड बेस्ट, थर्ड बेस्ट, फोर्थ बेस्ट आणि अल्टिमेट बेस्ट. बेस्ट बेटर, गुड बेस्ट बेटर, गुड बेटर बेस्ट, अशा पद्धतीने स्तर असतात. तर मग अध्यात्मामध्ये या पद्धतीने असतात. मग अध्यात्मामध्ये कन्फ्युजन हा नसतोच मुळात, पण त्यातून निवडणं हे मात्र कठीण असतं. भौतिकताची जटिलता असल्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतो. आणि म्हणून आध्यात्मिकरित्या हे इथे पण आपल्याला समजून घेता येतं. अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, कॉन्शियस इनकॉम्पिटन्स, कॉन्शियस कॉम्पिटन्स अँड अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स. भगवंतांच्या भक्तीबद्दल पण हाच तत्व लागू होतं. पहिल्या तिथं भ्रम भौतिक याच्यामध्ये होता, आध्यात्मिक याच्यामध्ये पण अशी भक्ती असते भक्तांमध्ये की त्याला सुद्धा माहिती नाही की त्याच्यामध्ये किती भक्ती आहे. पण मग भक्त त्यांना ग्लोरिफाय करतात आणि भगवंतांच्या कृपेने भगवंताच्या त्या भक्ताची विशिष्ट महिमा दाखवून देतात की तुझी किती महानता आहे. अशा पद्धतीने आपण या श्लोकावर चर्चा केली की अर्जुनाचा इथे संभ्रम आहे. अर्जुनाचा इथे संभ्रम आहे की नाही, अर्जुनाचा इथे संभ्रम आहे की मी काय करू, माझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हा प्रश्न आहे. आणि हा कन्फ्युजन आहे. कशामुळे कन्फ्युजन आहे? त्यांनी आपलं जे ज्ञान आहे, भले आध्यात्मिक ज्ञान आहे, पण त्यांनी स्वतःसाठी आणि चुकीच्या वेळासाठी वापरलं
आणि कृष्णाने दिलेल्या इन्स्ट्रक्शन किंवा कृष्णांचा सहारा त्यांनी घेतला नाही, त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे. पण भगवंतांच्या सहाऱ्यामध्ये, भगवंतांच्या सोबत, भगवंतांच्या आशीर्वादामध्ये किंवा भक्तीमध्ये, याच्यामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा असे कन्फ्युजन असतात. पण भगवंतांशी संबंधित असल्यामुळे तो व्यक्ती खराच कन्फ्यूज होत नाही किंवा गोंधळून जात नाही, संभ्रमामध्ये राहत नाही. त्याच्यामध्ये क्लॅरिटी यायला सुरुवात होते आणि तो ह्या गोष्टी जाणू शकतो की व्हॉट इज अ गुड, बेटर, बेस्ट, हे तो जाणतो आहे. त्याच्यातला स्तर पण तो जाणतो आहे. भली त्याच्यामध्ये जटिलता असेल तरी तो जाणू शकतो. कशाने? आध्यात्मिक ज्ञानाने त्याला क्लॅरिटी येते, त्याच्याने तो जाणू शकतो. आणि आता पुढे जाऊन ती प्रोसेस होणार आहे. कशा पद्धतीने त्याचा संभ्रम दूर होणार आहे आणि तो आध्यात्मिक परंपरेशी आता जोडला जाणार आहे अर्जुन. आणि ती काय प्रोसेस आहे, तो काय मार्ग आहे, तो काय असा गुपित रहस्य आहे की ज्याच्याने आपला भौतिक कन्फ्युजन, भौतिक संभ्रम नष्ट होईल, त्याचं वर्णन येणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. ज्याची चर्चा आपण करू पुढच्या रविवारमध्ये. तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर पुढच्या रविवारी यावं लागेल. नंतर श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. एक ते हे तरी चांगलं घ्या, त्या थर्ड क्लास येते ते बघ. प्रोजेक्ट खराब होईल तर उडून जाईल त्याची लाईट. पण तरी करा ते पिन काढा ते अगोदर. पिन निकालो, एकदा त्याची बॅटरी गेली तर महागात पडेल. ते लावलंय ना? हां ठीक आहे, चालू करू अभि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे, हरे कृष्णा. बोलो बोलो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
Krishna Krishna Hare 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 Ram Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare Hare Rama Rama Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Rama Rama Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Krishna Krishna Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Murlidhara, Radha Murlidhara Radhe. Gauranita Jaya Gauranita, Gauranita Jaya Gauranita. Prabhupada, Prabhupada, Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol.
श्री हरिनाम संकीर्तन की जय। महाप्रसादे गोविंदे।